माझे नाव कोमल जगन्नाथ कोपनर, वर्ग SY.Com. मी आपणासमोर पाठ क्रमांक 4 चे वाचन करणार आहे. बंडखोरी ही भावरावांच्या स्वभावातच असते. जे मनाला पटत नाही ते माणुसकीला घातक आहे. त्याविरुद्ध यांनी दंड ठोकले, मग त्याचा परिणाम काही का होईना. धर्म, रूढी आणि स्वार्थ यांविरुद्ध त्यांनी नेहमीच लढा दिला. निरर्थक संकेत त्यांनी पायदळी तुडविले. आता आपण वसतिगृहात विद्यार्थी म्हणून शिकायला आलो आहोत. वसतिगृहाचे नियम पाळले पाहिजेत, त्यासाठी तडजोड केली पाहिजे असला विचार भाऊरावांच्या मनात खरं यायला हवा. पण हा झाला आपला सामान्य माणसाचा विचार, व्यवहारावर डोळा ठेवून गेलेला. भाऊरावांना हे कधी जमले नाही. म्हणून तर साध्या दाढी करण्यावरून किंवा दुसऱ्यांदा अंघोळ करण्यावरून त्यांना पुढच्या शिक्षणाला मुकावे लागले. त्यांचे असे झाले, जैन वसतिगृहात एक नियम असा होता की विद्यार्थ्याने जेवणापूर्वी दाढी करावी. भोजनानंतर कोणी दाढी करायची नाही. वसतिगृहाचे प्रमुख होते श्री अण्णासाहेब लठ्ठे. ते कोल्हापूरचे संस्थानाचे कारभारी होते. जैन समाजातले ते एक मान्यवर व प्रतिष्ठित सद्गृहस्थ होते. पुढे ते मुंबई राज्याचे शिक्षण मंत्रीही झाले. भाऊरावांनी हा नियम वाचला आणि जेवणानंतर दाढी करण्यास सुरुवात केली. मुद्दाम काही दिवस असे सुरू केले. लठ्ठे साहेबांना ही गोष्ट समजली. त्यांनी भाऊरावांची चांगली फरकपट्टी काढली. त्यावर भाऊराव तितक्याच आत्मविश्वासाने म्हणाले, जैन धर्मामध्ये मला वाटते दाढी करण्याविषयी कसलाही नियम नाही. तू सांगायची गरज नाही, मला माहित आहे. मग जेवणानंतर दाढी केली तर काय होते? बोर्डीची शिक्षा मोडते. नियम म्हणजे नियम, कारभारी म्हणाले. होय ना, मग आपण करता या नियमाचे किती पालन करता? भाऊरावांनी त्यांच्याच अंगावर डाव उलटवला. नंतर म्हणाले, वसतिगृहाचे प्रमुख जर केलेला नियम पाळत नसतील तर आम्हा मुलांवर ही जबरदस्ती कशा काही? मी हा नियम मोडणार आणि कारभाऱ्यांचं कार्य अवघड झाले. कर्मवीर अण्णांच्या बंडखोरीचा असाच एक प्रसंग काही दिवसांनी घडला. शाहू महाराजांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी एक वसतिगृह काढले. त्याला गव्हर्नर समाजसेवी कन्या मिस क्लार्क यांचे नाव दिले. भाऊराव या कार्यक्रमात हजर होते. ही गोष्ट वसतिगृहाच्या संचालकांना रुचली नाही. त्यांनी भाऊरावांचे जेवण बंद केले. नंतर इतरांशी चर्चा केली. स्नान करून जेवायची परवानगी दिली. भाऊराव म्हणाले, मी पुन्हा अंघोळ करणार नाही. तुला करायला हवी. तू अस्पृश्यांच्या कार्यक्रमाला गेला होतास. मी अस्पृश्यता कधीच मानली नाही, मानणार नाही. शेवटी ती सुद्धा माणसेच आहेत ना. भाऊरावांनी ठामपणे उत्तर दिले, होय, पण ती अस्पृश्य जातीची माणसे आहेत. पण त्यांना स्पर्श केल्यावर स्नान करण्याची मला तरी गरज वाटत नाही. भाऊरावांनी सरळ सवाल केला, मग तुला जेवण मिळायचे नाही? शेजारच्या विद्यार्थ्याने ठणकावले. पण मी जेवल्याशिवाय राहणार नाही. भाऊरावांचेही तसेच उत्तर. तुला मुळीच जेवण मिळणार नाही. भाऊराव स्वयंपाकघराला कुलूप आहे. विद्यार्थ्यांनी कशी जिरवली या भावनेने उत्तर दिले. असं कसे देत नाही पाहतो, असे रागाने म्हणत त्यांनी सरळ स्वयंपाकघराची खिडकी मोडली. आत प्रवेश केला. सपाटून भूक लागलेली होती. भाऊरावांनी तिथेच बसून पोटभर जेवण करून घेतले आणि बाहेर पडले. याचा परिणाम झाला वसतिगृहातून हाकलण्याचा. लठ्ठे साहेबांनी चांगली कानउघाडणी केली आणि भाऊरावांना वसतिगृहातून हाकलून दिले. सामान अंगावर फेकले. बंडखोरपणाचे त्यांना हे बक्षीस दिले. स्वतः शाहू महाराजांनी हा विषय लठ्ठे साहेबांजवळ काढला होता. त्यावर ते म्हणाले, हा पोरगा आडदांड आहे, बेशिस्त वागतो. याच्या अशा वागण्यामुळे इतर मुलांवर वाईट परिणाम होतील. त्याला वसतिगृहात पुन्हा घेणे योग्य होणार नाही. आणि तो विषय तिथेच मिटला. भाऊरावांचे वसतिगृह सुद्धा तिथेच संपले. धन्यवाद. अतिशय सुमधुर आणि लयबद्ध वाचन कुमारी कोमल जगन्नाथने केलेले टाळ्यांच्या गजरातील आपण अभिनंदन करूया. यानंतर या पाठावर आधारित 3 प्रश्न नेहमीप्रमाणे जे अगोदर बोट उंचावतील त्यांना समोर येऊन उत्तर देण्याची संधी आणि त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते पेन. पहिला प्रश्न आहे, जैन वसतिगृहात कोणता नियम होता?